नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो आहोत मराठ्यांचा इतिहास SYBAचा आपला जनरल पेपर। त्यामध्ये आपण हे चौथं लेक्चर घेतो आहोत। मराठा सत्तेचा जो काय उदय आहे तो उदय आणि मराठ्यांच्या इतिहासाची जी काही साधनं आहेत त्या साधनांचं हे पहिलं प्रकरण सुरू आहे, म्हणजे सोर्सेस अँड राइज ऑफ द मराठा पॉवर, साधने आणि मराठा सत्तेचा उदय। यामध्ये आपण जी साधनं होती ती साधनं मागच्या लेक्चरला तिन्ही लेक्चरला घेतलेली आहेत। त्यामध्ये मराठी भाषेतील जी काही साधनं आहेत ते पाहिलेले आहेत। त्यानंतर जी काही परकीय भाषेतील साधनं आहेत ती आपण पाहिलेली आहे। आणि आत्ता आपण मराठा सत्तेचा जो काही उदय आहे तो उदय कसा झाला त्याची पार्श्वभूमी बघणार आहोत। त्या पार्श्वभूमीमध्ये मराठा सत्तेच्या उदयाची जी काही कारणं आहेत ती कारणं आपण या ठिकाणी पाहणार आहोत। अनेक कारणं आहेत, त्या कारणांमधली निवडक जी काही कारणं आहेत ती मी ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहेत आणि त्याचा आपण या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे मराठा सत्तेचा जो काही उदय झाला या उदयासाठी वेगवेगळी कारणं जी काय आहेत ती कारणीभूत आहेत। 17व्या शतकामध्ये ही शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा सत्तेचा उदय झालेला होता आणि तो एक मोठा चमत्कार होता असे आपल्याला लक्षात येईल। कारण शून्यातून विश्व जे म्हणतात ते शून्यातून विश्व राजांनी निर्माण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। परंतु हा चमत्कार जो काय होता तो दैवयोगाने काय घडून आलेला नव्हता। ग्रँडफ जो काय मराठ्यांचा पहिला इतिहास ज्याने लिहिला तो युरोपियन इतिहासकार ग्रँडफ असं म्हणतो की हा केवळ दैवयोग होता, मात्र असं अजिबात नाही। आपल्या मराठ्यांचे जे काही इतिहासकार आहेत आपले त्यांनी या ग्रँडफचं जे काही मत आहे ते मत खोडून काढलेलं आहे। कारण त्याच्यामध्ये हा केवळ दैवयोग होता आणि त्यामुळे त्याने या घटनेचं जे काही महत्त्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न मुद्दामहून केलेला आहे। कारण साम्राज्यवादी इतिहास लेखक म्हणून हा ग्रँडफ होता आणि त्यामुळे इंग्रजांचंच जास्तीत जास्त वर्चस्व कसा राहील, प्रभाव कसा राहील या दृष्टिकोनातनं त्याने मराठ्यांचं जे काही महत्त्व आहे ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र आपले जे काही इतिहासकार आहेत त्यांनी मराठ्यांच्या सत्तेचा जो काही उदय आहे या घटनेचं जे काही महत्त्व आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या पटवून दिलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल। तर साधारणपणे या महाराष्ट्रामध्ये जे काही मराठ्यांनी जे काही स्वराज्य निर्माण केलेलं होतं ते स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्याची तुलना या ग्रँडफने वनव्याशी केलेली आहे। म्हणजे जंगलामध्ये जसा वनवा अचानक लागावा तसं मराठा सत्तेचा उदय वगैरे झालेला आहे असं त्याने म्हटलेलं आहे। मात्र हेच देखील चुकीचं आहे असं आपल्याला लक्षात येईल आणि म्हणूनच महादेव गोविंद रानडे यांनी राईज ऑफ द मराठा पॉवर हा जो काही ग्रंथ आहे त्यांचा त्या ग्रंथामध्ये राजकीय जागृतीच्या कारणांची जी काही मीमांसा आहे ती मीमांसा करताना विविध कारणांबरोबरच संतांची जी काही शिकवण आहे त्या शिकवणीला महत्त्व दिलेलं आहे असंही आपल्याला लक्षात येईल। आणि रानडेंप्रमाणेच मग राजवाडे असतील, सरदेसाई असतील, जदुनाथ सरकार असतील यांनी देखील आपापल्या परीने मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाचा कारणं जी काय आहेत त्याचा परामर्श घेतलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल। मग एक एक कारणं आपण जी काय आहेत अनेक कारणं कारणीभूत होती आणि त्या कारणांमधून आपल्याला लक्षात असं येईल की मराठी सत्तेचा जो काय उदय झालेला होता त्या उदयासाठी ही जी काय परिस्थिती आहे ती कारणीभूत ठरलेली होती। त्यासाठी आपण ह्या सगळ्या कारणांचा आढावा घेऊया। पहिल्यांदा आपल्याला पाहायचं ते म्हणजे महाराष्ट्राचा डोंगराळ प्रदेश जो काय होता हे खरं तर नैसर्गिक कारण होतं, मात्र ते अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेलं होतं मराठ्यांचा उदय होण्यासाठी। कारण महाराष्ट्रामध्ये अनेक दऱ्या, खोऱ्या, डोंगर, नद्या यांनी असा समृद्ध असा महाराष्ट्र बनलेला आहे आणि त्यामुळे त्याचा जो काही परिणाम आहे तो मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे। महाराष्ट्राला सह्याद्री पर्वताचं मोठं वरदान मिळालेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळे या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमुळे महाराष्ट्राची जी काही भूमी आहे ती शत्रूला नेहमीच प्रतिकूल राहिलेली आपल्याला लक्षात येईल आणि त्यामुळेच ह्या उंच डोंगरांमध्ये मोठमोठे किल्ले बांधण्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर ठरलेला होता किंवा मराठे अग्रेसर ठरलेले होते असं आपल्याला लक्षात येईल। आणि त्या काळामध्ये ज्याच्या हाती डोंगरी किल्ले त्याच्या हातामध्ये सत्ता होती आणि जणू हे समीकरणच महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं होतं। त्यामुळे मराठ्यांनी किल्ल्यांना जे काय महत्त्व आहे ते महत्त्व दिलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल आणि ह्या किल्ले उभे करण्यामध्ये महाराष्ट्राचा जो काय डोंगराळ प्रदेश होता तो अनुकूल होता आणि त्यामुळेच ह्या घनदाट जंगलामध्ये, डोंगरामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये असे जे काही किल्ले आहेत ते किल्ले उभे राहिलेले होते की ज्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचं संरक्षण पुढे अनेक वर्ष झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल। साधारणपणे
डोंगराळ प्रदेशामुळे मराठे जे काय होते, आपण पुढे पाहणार आहोत गनिमी कावा, ह्या गनिमी कावामध्ये अग्रेसर होते असंही आपल्याला लक्षात येईल, कारण शत्रूवर अचानक जो काय हल्ला आहे ते मराठे करत होते, तो गनिमी कावा आपण पाहणार आहोत. पण ह्या डोंगराळ प्रदेशामुळेच हा गनिमी कावा जो काय आहे, या गनिमी काव्यामध्ये जे काही काटक मराठे आहेत, चिवट मराठे आहेत, ते तरबेज ठरलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळेच या डोंगराळ भागाचा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेमध्ये महत्त्वपूर्णरित्या उपयोग करून घेतलेला होता. आणि त्यामुळेच ही मुस्लिम आक्रमणं जी काय आहेत ती परतावून लावण्याचं जे काय सामर्थ्य आहे ते मराठ्यांमध्ये आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत मराठ्यांचे कष्टमय जीवन आणि मराठ्यांचा जो काय स्वभाव होता हा देखील मराठी सत्तेच्या उदयासाठी कारणीभूत ठरलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. तर सर्वसाधारणपणे भौगोलिक परिस्थितीचा जर विचार केला तर मराठ्यांच्या जीवनावर ह्या भौगोलिक परिस्थितीचा मोठा परिणाम जो काय आहे तो परिणाम झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि या भौगोलिक परिस्थितीमुळेच म्हणजे डोंगर, दऱ्या, नद्या, पाऊस यामुळे एकूणच त्यानंतर काही भागामध्ये दुष्काळ देखील, आणि त्यामुळे मराठ्यांचं जीवन जे काय होतं एकूणच कष्टमय बनलेलं होतं. जीवन संघर्ष जो काय होता तो करण्यासाठी मराठे तरबेज झालेले होते. सातत्याने संघर्ष जीवनामध्ये त्यांचा सुरू होता आणि त्यामुळे हा जीवन संघर्ष तीव्र असल्यामुळे सातत्याने त्यांना दीर्घ उद्योग जो काय आहे तो करावा लागत होता, जगण्यासाठी झटावं लागत होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये काटकपणा असेल, चपळाई असेल, हे जे काही गुण आहे ते गुण आलेले होते. साहस आलेलं होतं, धाडस आलेलं होतं, चिवटपणा जो काय आहे तो देखील मराठ्यांमध्ये आलेला होता. हे जे काही गुण आहे ते आपोआपच जीवनाशी संघर्ष करत असताना मराठ्यांमध्ये आलेले होते. आणि म्हणूनच मराठे एका दिवसामध्ये जवळजवळ 50-50, 60-60 मैल जे काय अंतर आहे त्या मैलाची रपेट जे काय होती ते सहजपणे मारू शकत होते असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे डोंगराळ प्रदेशामध्ये राहावे लागत असल्याने मराठ्यांमध्ये जो काय चिवटपणा आहे, धाडसीपणा आहे तो आपोआप आलेला होता. आत्मनिर्भरता जी काय आहे ती मराठ्यांमध्ये आलेली होती, धैर्य आलेलं होतं, सहनशीलता देखील तेवढ्याच प्रमाणामध्ये आलेली होती. हे जे काही उपजत गुण मराठ्यांमध्ये होते त्याचा फायदा मराठ्यांचं जे काय स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजांना करवून घेता आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मराठी भाषेचा जो काय प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला पाहायचा आहे. साधारण माणसाला संस्कृत जी काय भाषा होती ती सहज कळत नव्हती किंवा ती कळणं शक्य नव्हतं. मात्र शिवकाळाआधी मराठी जी काय भाषा आहे ती चांगलीच विकसित झाली होती. संतांनी ती विकसित केलेली होती. अनेक जे काय साहित्यिक त्या काळामध्ये त्यांनी मराठी भाषा समृद्ध केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या मराठी भाषेतूनच साहित्य निर्मितीला जी काय सुरुवात आहे ती शिवकाळापूर्वी सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यामध्ये विवेकसिंधू ग्रंथ असेल, लीळाचरित्र असेल, ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ज्ञानेश्वरी असेल, अमृतानुभव असेल, या महत्त्वपूर्ण ग्रंथांची जी काय निर्मिती झाली होती ही निर्मिती जी काय होती त्यामुळे मराठी भाषेचा जो काय प्रभाव होता तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे एकूणच ही जे काय प्रवचने वगैरे त्या काळामध्ये सुरू होती ते ऐकून मराठी माणसांचं जे काय मन आहे त्यामुळे जागृती निर्माण झालेली होती. स्वराज्यासाठी ही मराठी जे काय आहे, मराठी माणसं जे काय होते ते एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यामुळे आपण मराठी माणसे सर्व एक आहोत, आपली संस्कृती एक आहे, ती आपण जतन करून ठेवली पाहिजे. हा दृष्टिकोन जो काय होता तो पुढे आलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. ती भावना पुढे आलेली होती आणि ती भावना वाढीस लावण्याचं जे काही काम होतं ते मराठी साहित्याने केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच हे सर्व मराठे या मराठी भाषेच्या प्रभावामुळे, साहित्यामुळे एकत्र आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि इथं मराठे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक असा अर्थ अभिप्रेत आहे. तर ही सर्वच महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे जाती धर्माचे लोक एकत्र आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यातूनच राजांनी स्वराज्याची जी काय मुहूर्तमेढ आहे ते अल्पावधीतच रोवलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहिजे मराठ्यांची तीर्थक्षेत्र. ह्या शिवपूर्व काळामध्ये आणि शिवकाळामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जे काही पंढरपूर, आळंदी, देऊ, पैठण, त्र्यंबकेश्वर ही जी काही ठिकाणं होती, पैठण, नेवासे ही जी काय मराठ्यांची जी तीर्थक्षेत्र होती त्या ठिकाणी लोक काय करत होते, विविध जातींचे लोक त्या ठिकाणी जात होते. मोठ्या भक्तिभावाने परमेश्वरांचं नमन जे काय आहे ते करत होते, परमेश्वराच्या चरणी लीन होत होते असं आपल्याला लक्षात येईल. या तीर्थक्षेत्रांना सातत्याने भेटी हे लोक देत होते. आणि त्यानिमित्ताने समतेची जी काय भावना आहे, एकात्मतेची जी काय भावना आहे ती मराठ्यांमध्ये वाढीस लागलेली होती. आणि आपल्यावर प्रसंगी होत असलेला अन्याय जो काय आहे तो सहन करू नये अशी भावना देखील मराठ्यांमध्ये आता या मराठ्यांची जी काय तीर्थक्षेत्र होती या ठिकाणी जाऊन सातत्याने आलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठ्यांचं स्वराज्य असावं ही जी काय भावना आहे ती वाढीस लागून राजांनी ही स्वराज्याची जी काय मुहूर्तमेढ आहे ती रोवलेली होती.
असं आपल्याला लक्षात येईल. त्यासाठी मराठ्यांची जी काही तीर्थक्षेत्र होती ते देखील एक उपयुक्त कारण मराठ्यांचं स्वराज्य निर्माण होण्यासाठी झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्राचीन राजघराण्यांचा वारसा. प्राचीन जे काय राजघराणे होते महाराष्ट्रामध्ये, अगदी महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून अनेक प्रसिद्ध हिंदू घराण्यांची राज्य जी काही होती ती होती. त्या घराण्यांनी महाराष्ट्रामध्ये एक पराक्रमाची जी काय परंपरा आहे ती पराक्रमाची परंपरा ह्या प्राचीन राजघराण्यांनी निर्माण केलेली होती आणि तोच एक मोठा मराठ्यांचा वारसा होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जाती जमातींना त्या राज्यामध्ये जे काही स्थान आहे ते स्थान निर्माण करता आलेलं होतं. युद्धाचा राजकारणाचा मोठा अनुभव जो काय होता तो अनुभव ह्या प्राचीन राजघराण्यांमध्ये मराठी माणसांना मिळालेला होता. त्यांच्या वंशजांनी म्हणजे मराठा लोकांच्या वंशजांनी स्वराज्य स्थापन करण्यामध्ये राजांना त्यामुळेच बहुमोल जी काय मदत आहे ती मदत केलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे यादव कुळातील लखुजी जाधवांसारखे जे काय नावं आहेत ते आपण विसरू शकत नाही. म्हणजे जिजाऊंचे जे काय वडील होते लखुजी जाधव यांचाही मोठा पराक्रम होता. असे लखुजी जाधवांसारखे अनेक जे काय मराठा सरदार होते ते मोगलांसाठी, निजामशाहीसाठी, आदिलशाहीसाठी लढत होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यातूनच त्यांनी स्वतःचं जे काय प्रभुत्व आहे ते प्रभुत्व निर्माण केलेलं होतं. आणि ह्या प्राचीन राजघराण्यांचा जो काय वारसा मिळालेला होता या वारशामुळे महाराष्ट्रातील जे काय शूर समाज जो काय होता त्या समाजाला या मुस्लिम राजसत्तांचे जे काय अन्याय आहे, अत्याचार आहे हे सहन होणं शक्यच नव्हतं. आणि त्यातूनच या प्राचीन राजघराण्यांच्या वारसामुळे मराठ्यांचं स्वराज्य जे काय होतं ते राजांनी काही काळामध्येच स्थापन केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये देखील विजापूरचं जे काय विजयनगरचं जे काय साम्राज्य होतं हिंदूंचं ते देखील अतिशय वैभवशाली होतं. आणि त्यामुळे ह्या विजयनगरचा जो काय वारसा होता तो मराठ्यांना मिळालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. हिंदू जे काय हरिहर आणि बुक्क जे काय होते त्यांनी हे विजयनगरचं जे काय साम्राज्य आहे त्या साम्राज्याची निर्मिती जी काय होती ती दक्षिणेमध्ये केलेली होती. तुंगभद्रा नदीच्या काठावरती केलेली होती. म्हणजे मुस्लिमांचं राज्य असून देखील त्यांनी हरिहर आणि बुक्क यांनी विजयनगरचं हिंदूंचं वैभवशाली राज्य जे काय होतं ते निर्माण केलेलं होतं. आणि हा वारसा मराठ्यांना होता असं आपल्याला लक्षात येईल. हे विजयनगरचं जे काय साम्राज्य होतं अल्पावधीतच वैभवाच्या शिखरावर जाऊन पोचलेलं होतं. आणि त्यामुळेच या अनेक नंतरच्या काळामध्ये या मुस्लिम सत्तांनी हे जे काय विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं हे सगळ्यांनी मिळून येऊन हिंदू साम्राज्याचा अंत केलेला होता. आणि ही जी काय बाब आहे ही हिंदूंच्या नेहमी स्मरणात होती. ती हिंदूंना नेहमी खटकत होती. महाराष्ट्रातील मराठ्यांना ती खटकत होती. आणि त्यामुळेच ह्या विजयनगरच्या साम्राज्याची जी काय स्मृती आहे ती अनेक वर्ष हिंदूंच्या मराठ्यांच्या मनामध्ये तेवत होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच साहजिकच बदल्याची जी काय भावना आहे ती भावना निर्माण होऊन स्वराज्याची जी काय निर्मिती आहे ती निर्मिती झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आजचा मुद्दा पाहायचा आहे आपल्याला, कारण पाहायचं आहे मुस्लिम सत्ताधीशांची हिंदूंना जी काय वागणूक मिळत होती ती वागणूक ही जे काही मुस्लिम सत्ताधीश जे काय होते हिंदूंना अतिशय तुच्छतेची वागणूक देत होते असं आपल्याला लक्षात येईल. हिंदुस्थानामध्ये हिंदू बहुसंख्य असून देखील इस्लाम धर्मियांची जी काय राजवट आहे ही राजवट अनेक वर्ष होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि ह्या मुस्लिम शासकांची जी काय मदार होती हिंदू जे काय सरदार होते हेच मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या राज्यामध्ये होते असं आपल्याला लक्षात येईल. आणि असे असताना देखील संधी मिळेल तेव्हा हे शासनकर्ते हे जे काही हिंदू सरदार असायचे त्यांना अतिशय दुय्यम आणि अपमानास्पद जी काय वागणूक आहे ती वागणूक देत होते. आणि त्यामुळे अनेक प्रसंगी तर अनेकांना इस्लाम धर्माची सक्ती देखील केली जात होती असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच हा जो काय अन्याय आहे तो अन्याय हिंदू सरदारांना हिंदू लोकांना सहन होत नव्हता असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच ह्या हिंदूंची जी काय आहे मुस्लिम शासक जे काय आहे ते सातत्याने दुय्यम दर्जा ह्या हिंदू सरदारांना सातत्याने देत होते. आणि त्यामुळेच मराठ्यांना एक स्वतंत्र आपलं स्वराज्य असावं ही जी काय भावना आहे ती भावना पुढे आलेली होती. आणि त्यामुळेच हे जे काही वैषम्य आहे हे हिंदूंना सातत्याने वाटत होतं. आणि पुढे पुढे तर अगदी हिंदूंवर होणारे जे काय अत्याचार होते अन्याय होते हे देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते. औरंगजेबाच्या काळामध्ये तर तो कळसच गाठलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच ह्या मुस्लिम सत्ताधीश जे काही हिंदूंना वागणूक देत होते त्याचा बदला घेण्यासाठी आता मराठा लोक जे काय होते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले होते. आणि त्यातूनच स्वराज्याची जी काय मुहूर्तमेढ आहे ती रोवली गेलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचं कारण आपल्याला पाहायचं ते म्हणजे मराठा सरदारांचे जे काय प्रभुत्व होतं मुस्लिम राज्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि ह्या मुस्लिम राज्यामध्ये तिकडे दिल्लीचे मोगल असतील, इकडे विजापूरची आदिलशाही असेल, अहमदनगरची निजामशाही असेल, या सगळ्याच ठिकाणी मराठा सरदारांचं जे काय प्रभुत्व होतं ते मोठ्या प्रमाणावर होते. मराठा सरदार मोठ्या प्रमाणामध्ये
त्यांचं जे काही लष्कर आहे ते लष्कर त्या ठिकाणी नेऊन त्या मुस्लिम राज्यासाठी खपत होते, लढत होते असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यामध्ये अनेक प्रभावशाली अशा सरदारांची नावं आपल्याला सांगता येईल. मग बाबाजी भोसलेंपासून, मालोजी भोसलेंपासून लखुजी जाधव आहेत, जिजाऊंचे वडील निंबाळकर आहेत, मोरे आहेत, शिर्के आहेत, असे अनेक जे काय सरदार होते ते या मुस्लिम सत्तांसाठी लढत होते, खपत होते आणि त्यांचं जे काय प्रभुत्व होतं ते प्रभुत्व या दक्षिणेतील मुस्लिम जे काही सुलतान होते त्यांना ते सहन होत नव्हतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि ते वेळोवेळी ह्या मराठा सरदारांचा अपमान जो काय आहे तो अपमान करत होते. दुय्यम स्थान मुस्लिमांच्या राज्यामध्ये हिंदूंना मिळत होतं, हिंदू सरदारांना मिळत होतं आणि त्यामुळेच एकूणच दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा या स्वाभिमानी हे जे काय सरदार मंडळी होती त्यातूनच शहाजी राजे देखील निजामशाहीसाठी, आदिलशाहीसाठी, मोगलांसाठी खपत होते, लढत होते आणि त्यांचाच पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे जे काय काम आहे स्वराज्य उभारणीचं ते केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. म्हणजे यासाठी मराठ्यांचा जो काय स्वाभिमान होता तो स्वाभिमान जागृत झालेला होता आणि त्यातूनच हे मराठ्यांचं स्वराज्य जे काय होतं ते निर्माण झालेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. त्यापुढचं कारण आपल्याला सांगता येईल या मराठी सत्तेच्या उदयाचं ते म्हणजे दक्षिणेतील मुस्लिम राज्यांमध्ये देखील आपापसामध्ये संघर्ष होता. मगाशी सांगितल्याप्रमाणे अहमदनगरची निजामशाही होती, विजापूरची आदिलशाही होती, यांच्यामध्ये देखील आपापसामध्ये संघर्ष होता. गोळकोंड्याची कुतुबशाही होती, यांच्यामध्ये देखील आपापसामध्ये संघर्ष होता. तर तिकडे दिल्लीची जी काही मोगलशाही होती ह्या मोगलांना दक्षिणेतील जे काय मुस्लिम राज्य होतं ते जिंकून घ्यायचे होते आणि त्यामुळे आपापसामध्ये ह्या मुस्लिम राज्यांचा जो काय संघर्ष होता तो संघर्ष सुरू झालेला होता. मुस्लिमांचे अनेक गट जे काय होते सरदारांचे ते गट दरबारामध्ये निर्माण झालेले होते. ते आपापसामध्ये त्यांच्यामध्ये वैमनस्य होतं, ते एकमेकांशी भांडत होते आणि याचाच फायदा जो काय आहे या मुस्लिम शासकांच्या विशेषतः सरदारांचा अंतर्गत जो काय सामना आहे, अंतर्गत संघर्षाचा जो काय फायदा आहे तो मराठ्यांनी घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. किंबहुना तो मराठ्यांना मिळालेला होता. अनुकूल वातावरण स्वराज्य निर्मितीसाठी झालेलं होतं आणि त्यामुळेच राजांनी ह्या सर्वच मराठ्यांना एकत्र करून स्वराज्याची जी काय धुरा आहे ती धुरा सांभाळलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर साधू संतांची जी काय शिकवण आहे हे देखील अत्यंत महत्त्वाचं कारण जे काय आहे ते मराठी सत्तेच्या उदयासाठी घडून आलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिवपूर्व काळामध्ये अनेक साधू संत होऊन गेले आणि त्यांनी समतेचं वातावरण जे काय आहे ते समतेचं वातावरण सर्व लोकांमध्ये निर्माण केलेलं होतं. जातीपाती ज्या काय होत्या त्या जातीपातीमधील विषमता कमी करण्याचं काम ह्या साधू संतांनी केलेलं होतं आणि त्यामुळेच मराठा जे काय लोक होते म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळ्या जाती धर्माचे जे काय लोक होते ते एकत्र आलेले होते असं आपल्याला लक्षात येईल. स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांच्या रक्षणासाठी जी काय जागृती आहे, जी काय एकजूट आहे ती एकजूट ह्या साधू संतांच्या शिकवणीमुळे निर्माण झालेली होती आणि हे महान कार्य ह्या साधू संतांनी अव्याहतपणे केलेलं होतं. आणि हे संत देखील कोणी एका जातीमधले नव्हते, अनेक जातीचे हे संत होते, अनेक जातीमधून ते पुढे आलेले होते. मग सुतार असेल, शिंपी असेल, कुंभार असेल, न्हावी असेल, वाणी, चांभार, महार अशा अनेक विविध जातींचे संत होते. मग ज्ञानेश्वरांपासून नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास, चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार यांचं जे काय कार्य होतं अतिशय महत्त्वपूर्ण होतं. त्यांची शिकवण अतिशय महत्त्वाची होती आणि त्यातूनच हे जे काय सर्व जाती धर्माचे जे काय लोक होते ते राजांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले होते. आणि राजांनी जेव्हा ह्या स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला तेव्हा संतांनी सुरू केलेली ही सामाजिक चळवळ जी काय होती अत्यंत उपकारक ठरलेली होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि मराठी सत्तेच्या उदयासाठी ही संतांची, साधूंची जी काय योगदान होतं ते अत्यंत मौलिक ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे महाराष्ट्र धर्म हे देखील कारण अतिशय उपयुक्त ठरलेलं होतं. म्हणजे 17व्या शतकात सर्वत्र मुस्लिमांचे अत्याचार चालू असताना आपली परिस्थिती अशी का झाली याचा जो काय विचार आहे महाराष्ट्रातील विचारवंत आता हळूहळू करायला लागलेले होते. मग रानडेंसारखे म्हणजे काय विचारवंत होते त्यांनी महाराष्ट्र धर्माविषयी विवेचन करताना ते असं म्हणतात की महाराष्ट्रात झालेल्या धर्मक्रांतीतून उजळलेला धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म होय. हिंदू धर्मामधूनच हा महाराष्ट्र धर्म निर्माण झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला धर्म, महाराष्ट्रामधले जे काही हिंदूंचा धर्म होता तो महाराष्ट्र धर्म असे जे काही विचार आहेत ते विद्वानांनी आता मांडायला सुरुवात केलेली होती. आणि महाराष्ट्रात झालेली जी काय स्थापना होती ती स्थापना म्हणजे इस्लाम राज्यकर्त्यांचा अन्याय आणि अत्याचाराची ती एक प्रतिक्रिया होती असं आपल्याला लक्षात येईल. आणि महाराष्ट्र धर्म विचार प्रणालीने महाराष्ट्रातील जो काय समाज होता तो भारावून गेलेला होता आणि त्यातूनच म्हणजेच या महाराष्ट्र धर्मातूनच स्वराज्याची निर्मिती जी काय होती ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मराठ्यांचा जो काय गनिमी कावा आहे हे देखील कारण अतिशय महत्त्वपूर्ण मराठ्यांच्या सत्तेच्या उदय होण्यासाठी ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. कारण हा जो काय गनिमी कावा आहे
हा गनिमी कावा महाराष्ट्राच्या डोंगराळ भागामध्ये अतिशय उपयुक्त ठरलेला होता. अतिशय कमी संख्येने मराठे जे काय होते मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम शासकांचं जे काय सैन्य असायचं त्यावर मात करू शकत होते असं आपल्या लक्षात येईल. निजामशाहीमध्ये जो काय मलिक अंबर हा जो काय होता याने मराठी सैनिकांची जी काय भरती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. कारण मराठे जे काय होते ते गनिमी काव्यामध्ये तरबेज होते हे त्याला माहीत होतं आणि त्यामुळेच मलिक अंबरने या निजामशाहीमध्ये मराठ्यांची भरती जी काय होती ती लष्करामध्ये केलेली होती. आणि योग्य संधी आल्यानंतर राजांनी देखील स्वराज्य स्थापनेसाठी या गनिमी काव्याचा जो काय उपयोग आहे तो उपयोग करून घेतलेला होता. हा गनिमी कावा म्हणजे अचानक शत्रूवर जे काय आहे अचानक हल्ला करण्याचं एक तंत्र होतं. कमी संख्येने मराठे अचानकपणे ह्या मुस्लिम जे काय लष्कर असायचं मोठ्या प्रमाणामध्ये लष्कर होतं तरी देखील त्यावर मात करू शकत होते. अचानक हल्ला करत होते. डोंगर दऱ्यांमध्ये लपून छपून हा हल्ला जो काय होते बेसावध शत्रू असताना त्यावर हल्ला करणे हे गनिमी काव्याचं तंत्र होतं. आणि हेच तंत्र राजांनी देखील आपल्या लष्करामध्ये आत्मसात केलेलं होतं. आणि त्यामुळेच हे मराठे जे काय होते हे मराठे गनिमी काव्याने अतिशय मोठ्या संख्येने जरी मुस्लिम मुघलशाही असेल इकडे विजापूरची आदिलशाही असेल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सगळ्याच आघाड्यांवर जे काय आहे ते यश मराठी लष्कराने मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पुढचं कारण जे काय आहे ते आपल्याला पाहायचं ते म्हणजे शहाजी राजांचा जो काय आदर्श होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काय वडील होते शहाजी राजे यांचा जो काय आदर्श होता तो आदर्श अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला होता असंही आपल्याला लक्षात येईल. स्वराज्य स्थापनेमध्ये राजांनी आपल्या नजरेसमोर त्यांच्या वडिलांचा म्हणजे शहाजी राजांचा जो काय आदर्श होता तो ठेवलेला होता. कारण शहाजी राजे देखील अतिशय मातब्बर पराक्रमी असे सरदार होते. ते निजामशाहीसाठी लढत होते, विजापूरच्या आदिलशाहीसाठी लढत होते, मोगलांकडे लढत होते असं आपल्याला लक्षात येईल. मात्र शेवटी विजापूरच्या आदिलशाहीसाठी ते काम करत होते. आणि त्यांचा जो काय आदर्श आहे पराक्रमाचा तो आदर्श शिवाजी महाराजांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला होता. आणि त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे शहाजी राजांना कधी निजामशाहीकडे कधी मुघलशाहीकडे कधी आदिलशाहीकडे सातत्याने फिरावं लागत होतं कामासाठी असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे त्यांची जी काही ससे होलपट होती ती ससे होलपट होत होती. म्हणजे अंगी शौर्य असून पराक्रम असून देखील त्यांना जे काही स्थान आहे ते स्थान मिळत नव्हतं. त्यांना समाधान पराक्रमाचं मिळत नव्हतं असं आपल्या लक्षात येईल. तसं जीवन जगण्यापेक्षा आपल्या वडिलांचा जो काय शौर्याचा आदर्श आहे पराक्रमाचा जो काय आदर्श आहे तो राजांनी डोळ्यासमोर ठेवलेला होता. आणि त्यातून स्वराज्याची जी काही निर्मितीचं स्वप्न होतं ते राजांनी पाहिलेलं होतं आणि ते प्रत्यक्षात साकारही केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. यासाठी त्यांना जिजाऊंची जी काय प्रेरणा आहे ती प्रेरणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली होती. म्हणजे वडील शहाजीराजे आणि आई जिजाऊ यांच्या प्रेरणेमुळे राजांनी हे जे काय स्वराज्य आहे हे स्वराज्य निर्माण केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यानंतर खुद्द छत्रपती शिवाजी राजांचं जे काय व्यक्तिमत्व होतं ते स्वराज्य उदयासाठी कारणीभूत ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. राजे अतिशय पराक्रमी आणि दृष्टे असे राज्यकर्ते होते. महाराष्ट्रातील सगळं भौगोलिक असेल सामाजिक असेल राजकीय परिस्थितीचं जे काय ज्ञान होतं ते आधीपासूनच त्यांना होतं. आणि त्यामुळेच हे जे काय आहे म्हणजे एकूण जे त्या काळामध्ये जे काय सरदार पुत्र असायचे त्यांना जे काय ज्ञान होतं त्याहीपेक्षा जास्तीत जास्त ज्ञान जे काय आहे ते राजांनी आत्मसात केलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि हेच त्यांचं ज्ञान जे काय आहे ते मराठी सत्तेच्या उदयाला पोषक ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे स्वराज्याची स्थापना करून एक आपलं स्वतंत्र राज्य उभारावं ही जी काय बालपणापासून शिवाजी राजांची जी काही इच्छा होती ती इच्छा सातत्याने तेवत त्यांनी ठेवलेली होती. आणि त्यातूनच हे स्वराज्य जे काय होतं ते पुढे उभे राहिलेलं होतं असंही आपल्याला लक्षात येईल. आणि स्वराज्याची निर्मिती करण्याची जी काही कल्पना होती ती राजांच्या डोक्यामध्ये यामुळेच आलेली होती. मुस्लिमांचे अत्याचार अन्याय त्यांनी जवळून पाहिलेले होते. जिजाऊंनी त्यांना सातत्याने मार्गदर्शन केलेलं होतं, शिकवण दिलेली होती. साधू संतांची जी काही शिकवण होती ती देखील जिजाऊंनी राजांना दिलेली होती. मुस्लिम जे काही शासक आहे ते हिंदूंवर कसे अत्याचार करत आहे कसे अन्याय करत आहे आणि त्यामुळे आपलं स्वतंत्र अस्तित्व कसं निर्माण केलं पाहिजे याची जी काही प्रेरणा आहे ती जिजाऊंकडून शहाजी राजांकडून राजांना मिळाली होती. आणि राजांचं व्यक्तिमत्व तशा प्रकारे बनत चाललेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. आणि त्यासाठीच राजांनी विविध जातीतील जे काही मावळे आहेत ते मावळे जमा केलेले होते, ते एकत्र आलेले होते. आणि त्याचा मोठा उपयोग या मावळ्यांचा स्वराज्य उभारणीसाठी राजांनी करून घेतलेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच राजांचं जे काही नेतृत्व होतं असामान्य नेतृत्व, त्या असामान्य नेतृत्वामुळे मराठी सत्तेचा उदय जो काय होता तो झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि मराठी सत्तेच्या उदयास राजे स्वतःच सर्वस्वी कारणीभूत ठरलेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. कारण राजांचं व्यक्तिमत्वच असाधारण होतं, असामान्य होतं. आणि म्हणूनच एक सरदार पुत्र
छत्रपती शिवाजी महाराज अतिशय मोठं असं मराठ्यांचं जे काय स्वराज्य होतं ते निर्माण करू शकलेले होते. म्हणजे राजांचं नेतृत्व स्वतंत्र आणि स्वयंभू होतं असं आपल्याला लक्षात येईल. अनेक इतिहासकारांनी राजांच्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक विधानं केलेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्यामध्ये सेतू माधवराव पगडे असं म्हणतात, आत्मसन्मानाने आणि प्रतिष्ठेने जगण्याचा नवीनच मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी शोधून काढला होता. राष्ट्रीय भावना जागृत करण्याचं, लोकांमध्ये एकी निर्माण करण्याचं आणि स्वराज्याची स्थापना करण्याचं जे काही महान कार्य आहे ते शिवाजी राजांनी केलेलं होतं. ते कार्य अन्य कोणालाही जमण्यासारखं नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते अतिशय योग्य आणि यथार्थ असंच आहे असंही आपल्याला लक्षात येईल. नरव फाटक जे काही इतिहासकार आहेत ते या मताला पुष्टी देताना असं म्हणतात की राजांचं नेतृत्व जे काय होतं मगाशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत स्वतंत्र आणि स्वयंभू होतं आणि त्यामुळे त्यांचे नेतृत्व इतर कोणालाही जमण्यासारखे नव्हते असंही आपल्याला लक्षात येईल. आणि यातूनच मराठी सत्तेचा उदय जो काय होता त्या उदयाला ज्या काही घटना कारणीभूत ठरलेल्या होत्या त्यामध्ये राजांचं जे काही प्रभावी व्यक्तिमत्व होतं ते महत्त्वपूर्णरित्या कारणीभूत ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. यामध्ये इतिहासकारांमध्ये अजिबातही दुमत नाही असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजेच राजांचं व्यक्तिमत्व जे काय होतं असामान्य व्यक्तिमत्व मराठी सत्तेच्या उदयासाठी अत्यंत पोषक ठरलेलं होतं असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारे आपण जे काही मराठा सत्तेच्या उदयाची कारणं आहेत त्याचा आढावा जो काय आहे तो घेतलेला आहे. म्हणजे त्यामध्ये आपण पाहिलं महाराष्ट्राचा जो काय डोंगराळ प्रदेश होता, त्यानंतर मराठ्यांचं कष्टमय जीवन होतं, मराठ्यांचा स्वभाव होता, त्यानंतर मराठी भाषेचा जो काय प्रभाव पडलेला होता, मराठ्यांची तीर्थक्षेत्र जी काय होती ती पाहिली, प्राचीन राजघराण्यांचा वारसा पाहिला, मुस्लिम सत्ताधीशांची हिंदूंना जी काय वागणूक मिळत होती तुच्छतेची, अन्यायाची, अत्याचाराची ती पाहिली, मराठा सरदारांचं जे काय प्रभुत्व होतं तेही आपण पाहिलं, दक्षिणेतील मुस्लिम राज्यातील जो काय संघर्ष झाला होता त्याचा फायदा मराठ्यांनी कसा करून घेतला तोही पाहिला, साधू संतांची जी काही शिकवण होती अतिशय महत्त्वपूर्ण कारण मराठी सत्तेच्या उदयासाठी होतं ते पाहिलं, महाराष्ट्र धर्म पाहिला, मराठ्यांचा गनिमी कावा पाहिला, शहाजी राजांचा आदर्श आणि शेवटी छत्रपती शिवाजी राजांचं जे काय व्यक्तिमत्व होतं ते व्यक्तिमत्व देखील आपण पाहिलं की ज्यामुळे मराठी सत्तेचा जो काय उदय आहे तो राजांनी तोरणा किल्ल्यावर स्वराज्याचं तोरण जे काय आहे ते बांधून केलेला होता. स्वराज्याची मोठी जी काय कामगिरी आहे ती कामगिरी त्यानंतर जी काय घोडदौड आहे ती सुरू झालेली होती असं आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी आपण थांबू आणि यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो पुढील लेक्चरला घेऊया. धन्यवाद.